उन्होंने जो हमारे आगे आने वाले 4 पॉइंट्स उनके बारे में बताया है। मेरी आप सबसे एक प्रार्थना है कि कृपया हमारे इस प्रस्तुतिकरण को अगर ध्यान से देखेंगे तो ये बहुत ही इफेक्टिव टूल है, बहुत ही प्रभावशाली है किसी भी शहर के अंदर आम आदमी पार्टी को लोगों तक पहुंचाने के लिए। देखिए, हम सब लोग किसी ना किसी समय पर अपने जीवन में भ्रष्टाचार से 2-4 जरूर होते हैं, चाहे वो लाइसेंस बनवाना हो, चाहे बर्थ सर्टिफिकेट हो, चाहे राशन कार्ड हो, चाहे आधार कार्ड हो, चाहे वोटर कार्ड हो, कोई भी एक्टिविटी हो। तो हमारा सोचना यह है कि अगर इस क्षेत्र के अंदर, इस एरिया में अगर हम जनता को किसी तरह की मदद पहुंचा पाए। आप सबने सुना होगा अरविंद जी के 2 मुद्दे हैं। सबसे पहला है स्वराज का, जो मेरे मित्र भी बता के गए थे, और दूसरा उन्होंने सबसे पहले ये हमें सजेस्ट किया था कि आप लोग एंटी करप्शन हेल्पलाइन अपने अपने इलाके में, अपने शहर में शुरू करने की कोशिश करिए। तो उसी क्रम के अंदर हम लोगों ने मुंबई के अंदर अगस्त 2014 से एक हेल्पलाइन शुरू की, और उसमें हम किस तरह से काम करते हैं वो मैं आपको थोड़ा विस्तार से बता देता हूं। इसमें हम उन लोगों को लेते हैं कि किसी भी नागरिक को अगर अपना काम करवाने के लिए रिश्वत मांगी जाती है या उसको इसके लिए दबाया जाता है तो ऐसे आदमी की हम मदद करेंगे। याद रखिए, हम लोग सर्विस प्रोवाइडर नहीं है, हम बैठ करके किसी के लिए राशन कार्ड या वोटर कार्ड बनवाने नहीं जाएंगे, मगर अगर उसको इस प्रक्रिया में कोई तकलीफ आ रही है या कार्यालय में कोई रिश्वत मांगी जा रही है तो हम उसकी मदद के लिए हमारी टीम उसके साथ में आएगी। जैसा आपका बेसिक जो एक हमारा स्टेटमेंट है, पे नो ब्राइब टेक नो ब्राइब, हर नागरिक को यह हक है कि वो किसी भी इस तरह के भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठा सके। हम लोग एक 24/7 हेल्पलाइन मुंबई के अंदर पिछले 5 महीनों से चला रहे हैं। देखिए, इनिशियली शुरू में हमने जो अपना फोकस रखा है राशन कार्ड, पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम, जो ये राशन के अंदर मिलने वाली तकलीफें होती हैं, खराब अनाज मिलता है, कम अनाज मिलता है, घटिया क्वालिटी का अनाज मिलता है। राशन कार्ड के अंदर आपको नंबर चढ़वाने के लिए, अपने यूनिट बढ़ाने के लिए, अपने मेंबर्स को ऐड करने के लिए, डिलीट करने के लिए, ट्रांसफर करने के लिए तरह तरह से हैरेस किया जाता है। उस तरह के मुद्दों को हम लोग अपनी हेल्पलाइन में लेते हैं। मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, गैस एजेंसी, बर्थ डेथ सर्टिफिकेट, गुमाश्ता लाइसेंस, सीनियर सिटीजन पेंशन, सेफ्टी सिक्योरिटी ऑफ वुमेन एंड रिलेटेड इश्यूज, ये सारी मुद्दे जो है हम लोग हेल्पलाइन में लेते हैं। आप एक्टिविस्ट, जो हमारा इस तरह से क्रम है कि एक हमारे पास हेल्पलाइन के लिए एक सर्वर से कॉल आती है, मतलब एक नंबर हमारा है जो हमने पूरे मुंबई में उसको प्रसारित कर रखा है। वो उस नंबर पे अगर फोन किया जाएगा तो सर्वर के द्वारा वो कॉल हमारे पास आ जाएगी, और उस कॉल पे हम उस व्यक्ति से पूछते हैं आप किस एरिया में बैठे हैं, कहां पे आपकी समस्या है और आपका नाम क्या है। उस कॉल के खत्म होने के बाद हमारे पास वही एक पूरा मैसेज टेम्पलेट पे आ जाता है कि आपको इस व्यक्ति ने इस समय फोन किया था, और हम अपने उस मैसेज को कैसे आगे बढ़ाते हैं ये मैं आपको बताता हूं। नेक्स्ट स्लाइड प्लीज। कॉल्स विल बी रिसीव्ड ऑन हेल्पलाइन, उसमें हंटिंग फैसिलिटी है। अधिकतर कॉल हमारे पास आते हैं, कुछ 2-3 लोगों के पास और उन नंबर की हंटिंग है। अगर हमारा नंबर बिजी होगा तो वो कॉल दूसरे के पास, नहीं तो तीसरे के पास चली जाएगी। इसके बाद ये हमने लोगों के शुरू में जब हमने शुरू किया था तो हमने 3-4 लोगों को रखा हुआ था, और उसके बाद में एक एसएमएस हमारे पास आएगा। हेल्पलाइन एक्टिविस्ट जो है इसके हर जगह पे ग्रुप्स बने हुए हैं। जैसे हम बताएं आपको, मुंबई के अंदर हमारे 6 मेन जो जोन हैं वो हर जोन का एक ग्रुप बना हुआ है। उसी तरह से हमारा थाने में, नवी मुंबई में, पालघर में, और अभी तो जो छोटे सबर्ब हैं, ऐरोली, नेरुल, कल्याण, ऐसे सब सबर्ब्स के अंदर भी हमारे ग्रुप बन गए हैं। ग्रुप क्या करता है, वो ग्रुप के सब मेंबर्स या तो व्हाट्सएप पर रहते हैं या एसएमएस पर रहते हैं। तो जैसे ही उस एरिया की कॉल आती है और जैसे ही मैं उसको उस पर्टिकुलर एरिया में फॉरवर्ड करता हूं तो वो ग्रुप ये समझ लेता है कि ये हमारे क्षेत्र के किसी आदमी की समस्या है, और वो तुरंत उस आदमी को फोन करके पूछते हैं कि आपकी क्या प्रॉब्लम है। और जैसा
हम लोग उस पर लिख के भेजते हैं कि राशन कार्ड प्रॉब्लम है या लाइसेंस प्रॉब्लम है या और कोई समस्या है, तो वो उससे बात करते हैं और वो फिर उसको आगे बढ़ाते हैं। आगे बढ़ाने की एक्टिविटी में क्या होता है कि हर जगह पे ग्रुप का एक कोऑर्डिनेटर बनाया हुआ है जो उस परेशान आदमी से, जो शिकायती है, उसको संपर्क करता है और उससे पूछता है। नेक्स्ट प्लीज, आगे चलिए। हेल्पलाइन कोऑर्डिनेटर जो है वो अपने 5 और जाकर के जो वहां पर हेड ऑफ डिपार्टमेंट, यानी कि जैसे रैशनिंग ऑफिसर, लाइसेंसिंग ऑफिसर या गुमाश्ता का जो भी इंचार्ज है, जो भी व्यक्ति है, उसको संपर्क करेगा और उसको ये बोलेगा कि देखिए आपके कार्यालय से काम करवाने में हमारे इस व्यक्ति को समस्या आ रही है, आप मेहरबानी करके इसको करवा के दीजिए, और वो उसकी इस तरह से मदद करेगा। नेक्स्ट, एक मिनट जस्ट बैक कर दीजिए प्लीज। हाँ, देखिए इसमें जो भी है कि कंप्लेनेंट जो भी है, शिकायती, उसको हमारे साथ में जाना जरूरी है। और अगर वो ये चाहता है कंप्लेनेंट, शिकायती, कि इस अफसर को या किसी को सीबीआई या एसीबी में शिकायत करना चाहता है, तो उसका हमारा पूरा कोऑर्डिनेशन एसीबी मुंबई और जो सीबीआई है उसके साथ में है। हम उनको केस हैंडओवर कर देते हैं और वो लोग उसके आगे अपना काम करते हैं। किसी भी केस में हम खुद आगे जाकर के सीबीआई या एसीबी में कोई कंप्लेंट नहीं करते। ये सिर्फ उस आदमी की मर्जी पर है कि अगर वो उनके खिलाफ कोई कार्रवाई करवाना चाहता है तो हम सिर्फ उसकी मदद करते हैं। अगर कोई मामला कानूनी है तो हमारे जो कानूनी सेल है, लीगल सेल है, उनको हम हैंडओवर कर देते हैं कि आप इसके बारे में जनहित याचिका या रिट पिटीशन अगर दाखिल करना चाहते हैं तो हमारे कानूनी सलाहकार आपकी मदद करेंगे। एक जो भी काम है, अगर वो जब खत्म हो जाता है तो उसके बाद हम उस व्यक्ति से एक सेटिस्फेक्शन नोट लेते हैं, संतुष्टि का पत्र लेते हैं कि आपका काम हो गया और आप सेटिस्फाइड हैं। आपको इतना बता दूं कि अब तक हमने जितने केसेस सॉल्व करे हैं उन सब के सब लोगों ने करीब करीब आम आदमी पार्टी के साथ काम करना शुरू कर दिया। हमारा आईटी सेल और जो टेक्निकल सपोर्ट है वो हमें लगातार इसके लिए जरूरी है, वो मिलनी चाहिए ताकि कॉल रिकॉर्ड बराबर होती रहे। और कॉल का उठना इस बात को साबित करता है कि कॉल की, इस हेल्पलाइन की इफेक्टिवनेस क्या है। आप लोगों ने बहुत सी हेल्पलाइन सुनी होंगी, उनके ऊपर आप फोन करिए तो कोई या तो जवाब ही नहीं आता, या वहां पर कोई मिलता ही नहीं है, या वो लोग लिमिटेड पीरियड में काम करते हैं। ये हेल्पलाइन लगातार नॉन स्टॉप बिल्कुल आपके लिए, सुविधा के लिए नागरिकों की उपलब्ध रहती है। नेक्स्ट प्लीज। ये थोड़ी सी गाइडलाइंस हैं, कुछ सलाह हैं उन लोगों के लिए जो इस हेल्पलाइन के साथ में जुड़ना चाहते हैं। पहली चीज तो यह है कि कभी भी कार्यालय में जाने पर कोई एब्यूजिव लैंग्वेज, किसी तरह की दादागिरी, नारेबाजी बिल्कुल नहीं करनी है। पोलाइटली बट फर्मली आपको अपनी बात, जो वहां पे हेड ऑफ डिपार्टमेंट है, डिपार्टमेंट का मुखिया है, सिर्फ उसके सामने रखनी है और किसी तरीके की कोई वहां पे दादागिरी करने की कोई जरूरत नहीं है। कोई भी इंडिविजुअल कॉन्टैक्ट कंप्लेंट से नहीं करेगा। जब भी शिकायती से बात की जाएगी तो कम से कम 2 या 3 लोग साथ में बात करेंगे। इसमें किसी तरह का कोई एलिगेशन आम आदमी पार्टी पे नहीं आना चाहिए कि किसी कार्यकर्ता ने किसी तरह की कोई मंडावली या कोई सौदेबाजी करने की कोशिश की है। हम इस चीज के बिल्कुल सब खिलाफ हैं। हमेशा ग्रुप में बात करिए शिकायती के साथ में। नो डोमेस्टिक प्रॉपर्टी, सोसाइटी, फैमिली इश्यूज, पॉलिटिकल डिस्प्यूट्स, ये हम आम आदमी पार्टी के अंदर अभी इनको हम हैंडल कर पाने के ना हमारे पास रिसोर्सेज हैं, ना हमारे पास क्षमता है। जो लोग हेल्पलाइन में ज्वाइन होना चाहते हैं वो जरूरी है कि दिन में 10 बजे से शाम को 6 बजे तक उपलब्ध रहे, क्योंकि अधिकतर मामले कार्यालय संबंधित होते हैं और कार्यालय में जाने के लिए आदमी का दिन में उपस्थित होना जरूरी है। ऐसा नहीं है कि जो बाकी लोग हैं उनके लिए काम नहीं है। जो बाकी लोग हैं जो शाम को 2 घंटे देते हैं या शनिवार रविवार को काम करते हैं, वो हेल्पलाइन की पब्लिसिटी और डिस्प्ले करने का काम जहां जहां पर जरूरी है वहां कर सकते हैं। कोई भी नया आदमी जो हेल्पलाइन ज्वाइन करे उसको इसके बारे में पूरी ट्रेनिंग दी जाएगी। नेक्स्ट प्लीज। हेल्पलाइन एक्टिविस्ट को किसी तरह का आइडेंटिटी कार्ड नहीं मिलता,
सिर्फ अपनी टोपी या बैच, इसके अलावा हम किसी तरह का आइडेंटिफिकेशन नहीं देते, इसी का इस्तेमाल आपको करना होगा। हर टीम के अंदर जो 5-7 का ग्रुप है उसमें कम से कम 2 महिलाएं और 1 सीनियर आदमी होना जरूरी है। सीनियर उम्र में नहीं, सीनियर विजडम में, जो समझदार हो, जो बाकी वॉलंटियर्स कोई किसी तरह की कोई गलत वहां पे बात ना करें, उसको रोकने में सक्षम हो। दूसरा, कार्यालयों में आजकल बहुत सी महिलाएं काम करती हैं, तो महिलाओं का ग्रुप के अंदर होना बहुत जरूरी है, क्योंकि वहां पर अदरवाइज कोई ये ऐसा भी हो सकता है कि कोई महिला कर्मचारी या अधिकारी ही दूसरे पर दुर्व्यवहार का आरोप लगा दे। तो 2 महिलाएं, 1 सीनियर और बाकी जो है वो युवा उसके अंदर काम करेंगे। शुरू में जब आप स्टार्ट करेंगे तो आपके पास बहुत सी कॉल्स आएंगी, मगर वो धीरे धीरे स्टेबलाइज हो जाती हैं जब लोगों को ये समझ में आता है कि ये लोग किस तरह के केसेस को हैंडल करते हैं। एक और चीज कहना चाहता हूं, आम आदमी पार्टी महाराष्ट्र का जो कोड ऑफ कंडक्ट है, आचार संहिता है, उसका सख्ती से पालन होना जरूरी है। इसलिए जो आदमी हेल्पलाइन में काम करने आए वो उसके ऊपर हस्ताक्षर करके हामी भरे कि वो आचार संहिता का पालन करेगा, नहीं तो हम उसको हेल्पलाइन के लिए जोड़ने में सक्षम नहीं होंगे। नेक्स्ट प्लीज। अब मैं आपको थोड़ी सी ये स्टैटिस्टिक्स या सांख्यिकी बता देता हूं। हमने पिछले 5 महीनों के अंदर 1800 फोन कॉल अटेंड किए हैं। हमने लगभग 70 केसेस जो है वो सफलतापूर्वक, जो लोगों के बिल्कुल उनके संतुष्टि के हिसाब से हमने पूरे किए हैं। इसके अलावा 6 भ्रष्ट अधिकारी इसके द्वारा सीबीआई और एसीबी के द्वारा पकड़े जा चुके हैं और उनमें से कुछ सस्पेंड भी हो गए। ज्यादातर शिकायतें, ये एक स्टैटिस्टिक्स है, पुलिस इनएक्शन, चीटिंग, फैमिली प्रॉब्लम, डिमोलिशंस, केवल 20% शिकायतें जो हैं वो ब्राइब संबंधित आती हैं कि हमसे किसी ने पैसा मांगा है। इससे ये नहीं सोचना चाहिए कि हेल्पलाइन इनइफेक्टिव है। हेल्पलाइन की जो पब्लिसिटी है वो मुंबई में इतनी जबरदस्त है कि आप किसी भी व्यक्ति से वहां पे जाके पूछ सकते हैं, वो ये हाँ भरेगा कि हाँ एक हेल्पलाइन आम आदमी पार्टी की काम करती है। हेल्पलाइन में हमें ह्यूज पब्लिसिटी मिली है और हमारे एक्टिविस्ट ने कम से कम 90 जगह पर अब तक डिस्प्ले किया है। स्टेशनों पर 90 बार उन्होंने जमा होकर के डिस्प्ले किया है। मैं 1-2 नाम विशेष रूप से कह सकता हूं। हमारी मुंबई कमेटी के कन्वीनर मयंक जैन को और एक राखी भारतीय, ये 2-3 लोगों ने बहुत काम आम आदमी पार्टी हेल्पलाइन के लिए मुंबई में किया है। इसके अलावा हमारे लोग जब डिस्प्ले करने के लिए जमा होते हैं उसी समय वहां पर उन्होंने पार्टी के दिल्ली चुनाव के लिए चंदा भी इकट्ठा किया है। कुछ नॉमिनल पैसा मिलता है, मगर हम इस हेल्पलाइन के द्वारा एक ये काम भी कर रहे हैं, पार्टी के लिए चंदा जमा करने का। अब तक इस हेल्पलाइन का डेमो मैं खुद शेयर कर चुका हूं। सूरत, बैंगलोर, अंबाला, हैदराबाद, अहमदाबाद और आप गुजरात फार्मर्स के लिए हेल्पलाइन 1 या 2 दिन के अंदर ही शुरू करने वाली है। ये बहुत से सिटीज में चालू हो चुका है। मैं अभी 2-3 दिन पहले हैदराबाद में था, तो मुझे ऐसा लगा, मैंने अपने ही हेल्पलाइन नंबर पे डायल किया तो उसमें उस नंबर पे ऐसा मार्क भी आया, प्रेस 1 फॉर महाराष्ट्र। तो मुझे ऐसा लगता है कि शायद आम आदमी पार्टी इस हेल्पलाइन को पूरे देश में चालू करना चाहती है। ये बहुत खुशी की बात है हम लोगों के लिए कि अब ये पूरे देश में इस तरह से फैल सकती है। हमारे जो ये इनिशिएटिव है, इसको भारत में ही नहीं, मेरे पे इस पे कॉल्स मिडिल ईस्ट और सिंगापुर से भी आई हैं और लोगों ने इसकी तारीफ की है कि आपका नंबर इफेक्टिवली काम करता है और आप लोगों की मदद कर रहे हैं। अभी हम लोग ठाणे, नवी मुंबई, सीबीआई ऑफिसर्स मुंबई, ठाणे के सबके साथ में हम लोग मिलकर काम कर रहे हैं। इसके बाद कुछ एक थोड़ी स्लाइड्स हैं जो आप लोग अपने स्टिकर्स के ऊपर इस्तेमाल कर सकते हैं। जो लोग बनाना चाहें उनके स्टिकर पे इस्तेमाल कर सकते हैं। प्लीज रन। ये देखिए अंडर द टेबल कैसे पैसे लेते हैं। नेक्स्ट, करप्शन यस नो काउंट्स, ये पैसे दे रहे हैं हाथ के हाथ में और ले लीजिए आगे। भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र बनाएं,
ये भी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र बनाए। ये सब हमारे बहुत सारे स्टिकर्स, कार के ऊपर लगाने वाले, कार के अंदर लगाने वाले, दीवार पे पेस्ट करने वाले, हाथ के बने हुए पैम्फलेट्स और बैनर्स, ये हमारे सब मुंबई कमेटी में अवेलेबल हैं। और अभी अभी मैं आपको एक केस बता सकता हूं, सिर्फ जो हमने परसों ही सॉल्व किया है। मुलुंड में एक जगह पर कुछ एक और दूसरी राजनीतिक पार्टी के कुछ लड़के शाम को जमा होकर के गुंडागर्दी करते थे, महिलाओं को छेड़ते थे। वहां की एक महिला ने हमारे कार्यकर्ताओं को संपर्क किया और हमारे जो मुंबई कन्वीनर और सेक्रेटरी हैं उन्होंने वहां के डीसीपी को जाके कांटेक्ट किया और अभी वहां पे पूरा अमन चैन है। उनमें 8 लोगों को राउंड अप कर लिया गया है और अभी वहां पूरी शांति है उस इलाके के अंदर। इसी के साथ मैं समाप्त करता हूं अपना ये प्रस्तुतिकरण। अगर कुछ लोगों को इसके बारे में सवाल हो तो मेहरबानी करके पेटी में डाल दीजिए। हम लोग भोजनावकाश के बाद में आपका इसके बारे में जो भी सवाल है हम उनके जवाब देने की कोशिश करेंगे। बहुत बहुत धन्यवाद समय देने के लिए। थँक्यू रवीजी. अभी आता ह्याच्यानंतर आपल्या स्वराज संकल्पनेचा दुसरा जो हिस्सा आहे सिविक ऑडिट किंवा सोशल ऑडिट ह्याची किंवा नगरराज बिल संकल्पना ह्याची माहिती आपल्याला देतील मयंक गांधी. नमस्ते। भूख लगा है क्या? नमस्ते। आवाज नहीं आई? नमस्ते। सबसे पहले मैं कहना चाहता हूं कि जो नई कमेटी बनी है वो बहुत बढ़िया काम कर रही है। उनके लिए एक जबरदस्त और उनको पूरा सपोर्ट करना है। महाराष्ट्र का पॉलिटिक्स बदलना है और आम आदमी पार्टी बदल सकती है और किसी के अंदर ये ताकत नहीं है। सत्ता बदल सकती है, फेस बदल सकते हैं, लेकिन पॉलिटिक्स बदलना है, व्यवस्था बदलना है तो सिर्फ आम आदमी पार्टी बदल सकती है। और ये नई कमेटी एकदम लग गई है काम पे और मैं धन्यवाद करता हूं। जिस प्रकार से स्टार्ट हुआ है इस प्रकार अगर एंड होगा तो 2019 का चुनाव आम आदमी पार्टी जीत जाएगी। आप सबको मालूम है हम 2 मुद्दे के लेके चले हैं। बाकी सारी पार्टी के पास वही मुद्दे जो हमारे पास है, लेकिन 2 ऐसे मुद्दे हैं जिसमें कोई हमें मैच नहीं कर सकता है। डेवलपमेंट की बात करते हैं मोदी जी और वो डेवलपमेंट विद करप्शन वाला डेवलपमेंट है, और हम डेवलपमेंट की बात करते हैं वो डेवलपमेंट विदाउट करप्शन का डेवलपमेंट। जो असत्य, मैं ये हमेशा कहता हूं, गुजरात से एक आदमी ने लिखा था सत्य के प्रयोग और दूसरा लिख रहा है असत्य के प्रयोग। जो अश्वमेघ का जो असत्य का घोड़ा चल रहा है हर राज्य में जीतता जीतता आया है, लेकिन अगर उसको रोकना है तो दिल्ली में रोकेंगे। और कौन रोकेगा? बिल्कुल। अब वो चलो दिल्ली का डिस्कशन होगा, लेकिन सारे लोग तैयारी करें। अब वो अश्वमेघ का झूठ का घोड़ा रोकना है हमें। चलिए मैं अपने मुद्दे पे आता हूं। ये मैं थोड़ा आउट ऑफ मुद्दा चले गया। अब क्या करें, मेरी बीवी बोलने नहीं देती तो माइक आता है तो मैं बोलने लग जाता। हमारे पास 2 ऐसी चीज है जो दूसरी पार्टी के पास नहीं है, वो है भ्रष्टाचार के विरुद्ध की लड़ाई और स्वराज का जो पूरा कंसेप्ट है। और ये दोनों चीज के लिए तो हमारी सत्ता गिर गई थी दिल्ली में। जन लोकपाल और स्वराज का जो हम लेके आए थे वो दूसरी पार्टी को नहीं जमा, साथ में आ गए और जो भी आपको पता है क्या हुआ। तो एक तरीके से तो हम इसके बारे में बात करते हैं, फैलाते हैं। दूसरे जो
असत्य के प्रयोग करते हैं, जो भ्रष्टाचार करते हैं, उसको उजागर करते हैं, लेकिन उससे पेट नहीं भरता। लोग फिर भी कहते हैं, ये सब बातें करते हैं। जब तक हम सत्ता में नहीं आएंगे तब तक हम दिखा भी नहीं सकते कि हम ये रियली करके दिखाएं। तो जब तक हम सत्ता में नहीं आए तब तक इसको हम कार्यक्रम में बदल देना चाहिए। और कार्यक्रम क्या है? तो सबसे पहला कार्यक्रम जो इन्होंने बताया, एंटी करप्शन हेल्पलाइन। और एंटी करप्शन हेल्पलाइन बहुत गजब की, मुंबई के अंदर तो एकदम गजब का माहौल बन गया है। लोग कह रहे हैं ये लोग सत्ता में नहीं है फिर भी देखो कितना काम करते हैं। तो उसके बारे में रवि जी ने सारा बताया, लेकिन मुझे लग रहा है कि उससे पूरा जोश आ गया कार्यकर्ताओं में, लोगों के अंदर। तो मैं आज प्रपोज करता हूं कि हम स्वराज का भी एक कार्यक्रम शुरू करें, शहरों के अंदर शुरू करें। 91 में राजीव गांधी जी ने 73rd और 74th अमेंडमेंट किया था, यानी 4th ईयर ऑफ गवर्नमेंट। तो 73rd अमेंडमेंट जो था वो रूरल एरिया के लिए था और 74th अमेंडमेंट था वो शहरी इलाके के लिए था। 73rd अमेंडमेंट के सामने वो लोग ने एक लॉ लेके आए, एक बिल लाए, पंचायती राज बिल, और गांव के अंदर इस प्रकार का 4th लेवल ऑफ गवर्नमेंट हो, लेकिन शहर के अंदर कुछ भी नहीं लाए। शहर जहां पे ज्यादा फंड्स हैं वहां डेमोक्रेसी कम है। मैं आपको एक एग्जांपल देता हूं कि गांव के अंदर 450 लोगों के पीछे एक प्रतिनिधि है और मुंबई में 60,000 लोगों के पीछे एक प्रतिनिधि है। डेमोक्रेसी इज 155 टाइम्स फर्दर इन अर्बन एरियाज देन इन रूरल एरियाज, विच इज अ शेम। तो हम प्रपोज कर रहे थे कि गांव शहर में भी इस प्रकार का हर पोलिंग बूथ के ऊपर एक एक चुनाव होना चाहिए। 1000-1200 लोगों के बीच में एक एक चुनाव होना चाहिए। उसका एक नगर राज बिल बना, लेकिन वो भी कहीं ना कहीं भटक गया। महाराष्ट्र ने तो उसकी मजाक बना दी। महाराष्ट्र ने नगर राज बिल का ये बना दिया कि वहां का जो कॉर्पोरेटर है वो पोलिंग बूथ के जो लोग हैं उनको सिलेक्ट करेगा। तो इलेक्शन उन्होंने निकाल दिया डेमोक्रेसी के विरुद्ध। तो बहुत सारे उस बिल के अंदर कमियां हैं, मैं उसके बारे में नहीं कहता हूं, लेकिन मोटा मोटा इसको एक काम करते हैं कि जब सरकार में आएंगे तब बनेंगे, लेकिन हम लोग शुरू कर देते हैं। तो एक कुछ पॉपुलर मेजर्स शुरू करते हैं। मैं उसको कहता हूं सिटीजन ऑडिट, कि हम लोग ऑडिट करें, अपने पैसे हैं, हम लोग मालिक हैं, ये तो अपने प्रतिनिधि है। तो हम कैसे करेंगे? तो इसके मैं एकदम सिंपल स्टेप्स दिखाता हूं, जैसे हमने एंटी करप्शन में किया। जो असेंबली की जो अपनी कमेटी है वो म्युनिसिपल वार्ड में जाएगी और वार्ड ऑफिसर से ये डिटेल पूछेगी कि अभी कौन से काम चल रहे हैं या कौन से काम शुरू होने वाले हैं। ये तो मिल जाएगा, कोई भी दे देगा। आरटीआई करोगे तो भी मिलेगा, लेकिन ऐसे ही मिल जाएगा, इसमें कोई दिक्कत नहीं है। उसमें 3 या 4 काम आप सिलेक्ट करें। कहीं पे ऐसा पब्लिक में हो ना, रोड बन रहा है या वहां पे टॉयलेट ब्लॉक बन रहा है कोई स्लम में, ड्रेनेज बन रहा है, ऐसे 3 या 4 काम सिलेक्ट करें। उसका पूरा टेंडर ले लेते हैं, क्या क्या उसकी स्पेसिफिकेशन है, कितना स्क्वायर फीट है। जैसे मुंबई में मैं आपको बताऊं, मैंने एक केस स्टडी किया था कि 2001 के अंदर, एक एग्जांपल सिर्फ दे रहा हूं, इस एरिया के अंदर एक 3000 स्क्वायर फीट का फुटपाथ बनाना था। नेक्स्ट ईयर उसने ये कहा उस बिल्डिंग के सामने का फुटपाथ 3000 फुट बनाना है। तीसरे साल आया कि इस फैक्ट्री से 500 मीटर के बाद ये फुटपाथ बनाना है। वो एक ही काम उसने 5 साल तक लिया और वो कॉन्ट्रैक्टर 5 बार पेमेंट लेके गया। वो एरिया में क्या गड़बड़ होती है, क्वालिटी क्या होती है तो हम जानते हैं, लेकिन वो काम भी 5-5 बार लेते हैं। फिर वो 5वें बार आके पूरा उसको पेंट करके उसका बिल प्रेजेंट कर देगा। कोई कभी बीएमसी ऑफिसर को मैंने आके टेप पकड़ के मेजरमेंट करते भी नहीं देखा है। तो हम एक काम करते हैं, इसमें सिलेक्ट करते हैं एक एरिया के 3 या 4 काम। एक कुछ इंजीनियर्स की या एक्सपर्ट कमेटी रखते हैं जो हमको एडवाइस करेगी उसका टेक्निकल, उसके लिए वो हम आपको दे देंगे। मुंबई का है तो मैं आपको 10 नाम दे दूंगा जो अपने साथ काम करेंगे। पुणे में भी हो सकता है, औरंगाबाद में भी हो सकता है। एक वार्ड ऑफिसर को चिट्ठी लिखेंगे कि ये वाला हम मॉनिटर करने वाले हैं, कभी शुरू हो रहा है कभी एंड हो रहा है, और उसका काम की क्वालिटी
पॉलिसी होगी, उसका एरिया कैसे होगा और उसका परफॉर्मेंस गारंटी कितने साल का है और कैसा है, ये पूरी चीज को हम लोग एक छोटा सा पैम्पलेट बना के उस एरिया में बांट देंगे और लोगों को कहेंगे कि आम आदमी पार्टी का सिटीजन ऑडिट कमेटी के आप मेंबर बन जाओ, उस एरिया के लोग आपको जुड़ जाएंगे। जैसे काम पूरा हो गया, या तो बीएमसी वाला हमें बताएगा या कॉन्ट्रैक्टर बताएगा या हम ही खुद जान लेंगे काम पूरा हो गया। हम एक संडे इवनिंग को वहां पे प्रोग्राम रखेंगे, हमारे इंजीनियर्स को बुलाएंगे, माइक के ऊपर एक एक चीज पढ़ेंगे, स्पेसिफिकेशन, और वहीं पे मेजरमेंट करेंगे और वहीं पे क्वालिटी देखेंगे। और ये क्वालिटी देखने के बाद अगर इसमें कोई भी कमी है तो वार्ड ऑफिसर को चिट्ठी लिखेंगे कि इनका पेमेंट रोक दीजिए, एक पैसा भी देना नहीं है। और अगर उसने नहीं रोका तो फिर वहां पे कैसे आंदोलन करना है, इसमें तो हम मास्टर है। देखिए, इससे बहुत कुछ बढ़ सकता है। फिर क्या क्या मुद्दे ले सकते हैं, क्या क्या नहीं कर सकते, मैं कहता हूं ये हम ऑर्गेनिक रखें, लोगों को अपने आप करने दीजिए, इसमें और क्या कर सकते हैं और क्या कर सकते हैं। अभी मैं छोटी सी चीज बोलता हूं, इतना सा सिर्फ करना शुरू करते हैं। ये इतने ऑर्गेनाइजेशन है, इतने कार्यकर्ता है, इतना काम तो शुरू हो सकता है। लोकल लोगों को बुलाओ, मीडिया को बुलाओ, इसको स्प्लैश करना शुरू करो। तो जो एंटी करप्शन में जो सक्सेस मिला है, मैं आपको दावे से कहता हूं ये सिटीजन ऑडिट में वही सक्सेस बहुत इजीली मिल जाएगा। ठीक लग रहा है आपको? बस तो इसको स्टार्ट कर दो ना, इसके बाद इसमें कैसे बढ़ना, क्या बढ़ना, ये सब हम करते रहेंगे। लेकिन ये स्वराज फिर वहां कैसे कमेटी बनेगी, मोहल्ला सभा बनेगी, तो स्ट्रक्चर बनाने के बाद प्रोग्राम लेने से मैं बोलता हूं प्रोग्राम लो, स्ट्रक्चर अपने आप बन जाएगा। तो इसको हम उल्टा प्रोसेस से करते हैं, ओवर मैनेज नहीं करते हैं, माइक्रो मैनेज नहीं करते, इसको ऑर्गेनिक तरीके से ग्रो करने देते हैं, वहां के लोकल्स को ग्रो करने देते हैं, वहां की अपनी जो कमिटी है वो वहां के लोगों को जोड़ेंगे। तो मेरी ये रिक्वेस्ट है कि शहर के जितने भी लोग हैं, अनफॉर्चुनेटली ये गांव में शायद नहीं हो पाएगा, वहां भी हो सकता है, लेकिन एक शहर से स्टार्ट करते हैं हम लोग। तो शहर के लोगों की एक मीटिंग बुलाएं, मैं अपना ये इसको दिखाने की जरूरत नहीं है, मैं आपको प्रेजेंटेशन भेज दूंगा, आप इसको पूरा देख लें। इसको एकदम सिंपल रखिए, 3 4 5 काम से शुरू करिए, एक वार्ड्स में, और उसका जो रिजल्ट आएगा उसके बाद अपने आप ये बढ़ने लग जाएगा। और जो हमारी कल्पना है कि हम मालिक हैं, ये मुझे लगता है कहीं ना कहीं डरने लग जाएंगे बीएमसी वाले और कॉन्ट्रैक्टर कि कहीं आम आदमी पार्टी की नजर नहीं पड़ जाए हमारे काम के ऊपर, ये तो हमारी बच जाएगी। और फिर वो जो 5 बार काम करते हैं, नेक्स्ट ईयर जब आएगा तो आपको पता है इसने कितने साल का परफॉर्मेंस गारंटी दिया है, तो फिर वो सारा चीज कर नहीं पाएगा। उसके बाद नेक्स्ट स्टेज के ऊपर बजट के अंदर हम कैसे इंटरवीन करें, हम लोग कैसे बजट का काम करें, हम लोग उसको फाइनेंस देखें, ये सब कुछ हम छोड़ दें, रेट्स बरोबर है कि नहीं, ये सबको सेकंड स्टेज में करें। पहले हम लोगों के बीच में जाके ये स्वराज का जो कंसेप्ट है इसको हम एक्चुअलाइज करें, जमीन के ऊपर एक्चुअल करें। तो ये आप शुरू कर दें, ऐसी मेरी नई कमेटी को रिक्वेस्ट है कि इसके ऊपर एकदम बिल्कुल काम स्टार्ट कर दीजिए। ठीक है, बाकी अभी बहुत अच्छे अच्छे वक्ता आने वाले हैं, मैं बड़ी ज्यादा बात नहीं करूंगा, लेकिन एक बात मैं करना चाहता हूं, आपकी अनुमति हो तो मैं दिल्ली वाली थोड़ी बात कर लूं। हाँ नहीं, वो तो करूंगा, अभी 1 मिनट बोल रहा हूं। बस खाना खाने के पहले तय कर लो, टिकट मिल रही है तो अब भी फोन कर दो, दिल्ली जाना है जल्दी से, खाने के बाद और डिटेल में बात करेंगे। धन्यवाद मयंक भाई। आता स्वराज्य संकल्पनेचा जो तिसरा हिस्सा आहे किंवा चौथा, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या नजीकच्या काळात होणाऱ्या निवडणुका आणि त्यांच्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारे तयारी करायला लागेल ह्याबद्दल आपल्याला माहिती देतील इंद्रनील सदलगे। थोड्या घोषणा देऊन चालू करूया। भारत माता की, भारत माता की। मित्रांनो थोडा आवाज येऊ द्या, जरा आवाज वाढूया। भारत माता की। सर्वप्रथम जी आपली नवीन समिती आहे त्याचं मला एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं असं वाटतंय। त्यांनी खूपच जोरात काम चालू केलेलं आहे
आणि त्याच्यापेक्षा एक महत्वाचं, मगाशी दीपकने एक आपल्याला इकडे स्लाइड दाखवली, स्वराज अभियान असं जे आपण आज दीपकने आपण सगळ्यांनी मिळून इथं लॉन्च केलं, त्याचं एक लक्ष दाखवलं. ते तुम्ही नीट वाचलं असेल. त्याचं लक्ष होतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. कुठल्याही राजकीय पक्षाचं हेच उद्दिष्ट असतं आणि हेच असलं पाहिजे. पण त्यापेक्षा सर्वात महत्वाचं, आपल्या नवीन समितीने ते ठामपणे इथे मांडलं की महाराष्ट्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सकारात्मक दृष्टिकोनाने आपल्या समोर घेऊन येणार आहे. सर्व कार्यकर्त्यांना आता तयारीला लागायला पाहिजे. येणाऱ्या दिल्ली निवडणुकांनंतर येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील त्याच्याकडे आपली समिती ही सकारात्मक दृष्टीने बघते आणि कार्यकर्त्यांना आपलं मानसिकता सुद्धा अशी असली पाहिजे की आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघूया. येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील त्या आपण लढवायचा प्रयत्न करूया. फक्त लढवायच्या नाही, त्या नियोजनबद्ध पद्धतीने लढवायचा प्रयत्न करूया. आपण कामं खूप सारी आहेत, प्रश्न खूप सारे आहेत, समस्या खूप साऱ्या आहेत. या सर्व कामांना, समस्यांना आपल्याला एक दिशा असणं गरजेचं आहे. ती दिशा या स्वराज अभियान आपल्याला देतं. ते म्हणजे इथून पुढच्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आपण कशा दृष्टीने बघायला पाहिजे याचा काही कच्चा आराखडा इथे तयार केला आहे. तोच आराखडा बरोबर असं काही नाही, आपण त्याच्यामध्ये योग्य ते बदल करायला पाहिजे. स्थानिक लेवलला ते बदल करून तो आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने वापरता येईल, कशा पद्धतीने काम करता येईल, ते आपण आपल्या स्थानिक लेवलच्या समिती, मिशन विस्तारची समिती हे एकत्र मिळून काम करूया. पण एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं ध्येय आता ठरलेलं आहे. शॉर्ट टर्म गोल आपण जे म्हणतो ते आपण ठरवलंय. इथून पुढच्या काळातल्या येणाऱ्या निवडणुका, लोकसभे निवडणुकांनंतर विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राने लढवल्या नाहीत. याबद्दल काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी होती, काही कार्यकर्त्यांनी ते पॉझिटिव्हली घेतलं. पण इथून पुढच्या काळात येणाऱ्या जास्तीत जास्त निवडणुका लढवण्याचा आम आदमी पार्टी महाराष्ट्र तरी प्रयत्न करेल असं मला वाटतंय. या संदर्भात आपली जी काही समिती आहे त्या खूपच सकारात्मक दृष्टीने बघते. याच्याकडे तांत्रिकदृष्ट्या कसं बघता येईल हे आपण थोडंसं बघूया. महाराष्ट्र काही वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला गेला आहे. अर्बन सेक्टर खूप जास्त आहे, ग्रामीण सेक्टर ही तेवढंच आहे. त्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका, याही सर्व निवडणुकांकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघतो आहोत. ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने खूपच महत्वाची आणि चांगली बाब आहे. काही डेटा मी इथे प्रेझेंट करतोय, तो आपल्या सर्वांना माहिती असेल. आपण खूपच राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह आहोत, आपले कार्यकर्ते अभ्यासू आहेत असं आपल्याला सगळ्या वरिष्ठांनी पण मगाशी म्हणलंय, ते परत सांगायला नको. एवढ्या सगळ्या आपल्याला ज्या काही निवडणुका आहेत, एवढ्या सीट्स आहेत, त्यातल्या जास्तीत जास्त लोक आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, वेगवेगळ्या संस्थांना जोडून घ्यायचे. चांगले उमेदवार आपल्याला हेरावे लागतील, चांगल्या जागा आपल्याला ठरवायला लागतील. ते काम वरिष्ठ करतीलच, आपली जिल्हा राज्य समिती याकडे लक्ष देईलच. पण कार्यकर्त्यांनाही त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली सहभागी व्हायला पाहिजे. 2017 मध्ये 26 महानगरपालिकेची ऑलमोस्ट 90%, 80% ह्या निवडणुका 2017 मध्ये आहेत. त्यामुळे आपल्या आता 2 वर्ष आहेत असं म्हणायला हरकत नाही. महानगरपालिका त्याच वेळी असणाऱ्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यावेळी आहेत. तर त्या 2 वर्षांचा आपण सदुपयोग करायला पाहिजे. जास्तीत जास्त फोकसली काम करूयात आपण, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. प्रश्नांवर कसं काम करायचं हे बऱ्याच आपल्या नेत्यांनी सांगितलं इथे. पण माझा फक्त फोकस असेल आत्ताच्या कार्यक्रमात की निवडणुकांकडे कसं जायचं. या निवडणुकांकडे कसं जाताना एक पुण्याच्या लेवलला, आम्ही पुण्यात काम करतो म्हणून सांगतोय, पुण्याच्या लेवलला आम्ही काही माहिती गोळा केली आहे. तसं आपापल्या भागांमध्ये आपण माहिती गोळा करू शकतो. पुण्याचे नकाशे, पुण्यामध्ये किती प्रभाग आहेत, त्यामध्ये नगरसेवक कोण आहेत, अपोनंट्स कोण आहेत, जागा किती
आरक्षित आहेत, त्याच्यानंतर आता सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे, इथून पुढे संभाव्य उमेदवार कोण असू शकतील याची माहिती आतापासून काढायला लागूयात. 2 वर्ष खूप कमी आहेत मित्रांनो. शेवटच्या 3 महिन्यामध्ये या निवडणुकींचा तयारी करायची म्हणलं तर करता येणार नाही. जी 2.5 वर्ष आहेत त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली बघूया. वॉर्ड प्रभाग कसे तयार होतात आपापल्या भागातले हे आपल्याला साधारण माहिती असेल, त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायला नको. आता एक निवडणूक लढवताना त्याच्यामध्ये किती प्रकारचे विभाग असू शकतात याची माहिती इथे दिलेली आहे. त्याच्यामधले मी थोडक्यात सांगतो. एक म्हणजे सर्वात महत्वाचं उमेदवार निवडणूक प्रक्रिया. ही राज्य आणि जिल्हा समिती ठरवेल की किती जागा लढवायच्या, कुठले उमेदवार असले पाहिजे, त्याच्यासाठी सिलेक्शन प्रोसिजर काय असेल. पण मी मगाशी म्हणलं तसं कार्यकर्त्यांना स्वतःहून चांगले लोक जोडून घ्यायला पाहिजेत की जे आपले संभाव्य उमेदवार ठरू शकतील. त्याची माहिती आपण जिल्हा आणि राज्य समितीकडे देऊया. ते त्याच्यावर विचार करतील, त्यांची काय जी प्रक्रिया असेल ती पूर्ण होईल. त्याच्यातला अजून एक महत्वाचा विभाग म्हणजे अर्थ. कुठल्याही निवडणुका या पैशाशिवाय लढवता येत नाहीत आणि पैसे 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये गोळा करता येणार नाही. त्याची तयारी, निवडणुकांची तयारी ही लवकरात लवकर व्हायला पाहिजे की आपल्याला पैसे पाहिजेत निवडणुका लढवायला. आपण ते वायफळ खर्च करणार नाही आहोत, पण योग्य पद्धतीने खर्च करण्यासाठी सुद्धा पैसे लागतील आणि ते आत्तापासून आपल्याला जमवावे लागतील. पुढचा विचार आहे प्रचार. त्याच्या पुढे आहे मनुष्यबळ, संशोधन, आंदोलन, प्रसार माध्यमे, IT आणि व्यवस्थापन. जे एखाद्या बिझनेस मध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्याच पद्धतीने निवडणुकीचे हे असे प्रकार आहेत जे आपण चांगल्या पद्धतीने राबवू शकतो, जेणेकरून आपल्याला निवडणुकांच्या जवळ पोहोचता येऊ शकेल. ही जी काही कामं आहेत ही PPT मी सगळ्यांना पाठवीनच की ज्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारची कामं आपण करू शकू, कुठल्या पद्धतीने आपण निवडणुकांना सामोरे जाऊ शकू, या सगळ्या माध्यमांचा, या सगळ्या विभागांचा जर का आपण नीटपणे अभ्यास केला, त्याच्यावर काम करायला लागलो आत्तापासूनच, तर येणाऱ्या 2017च्या निवडणुका किंवा त्याच्या आधी असणाऱ्या निवडणुका हे काही खूप अवघड लक्ष होणार नाही. कारण सर्वात महत्वाचं, आम आदमी पक्षाकडे बाकीच्या पक्षांकडे नाही अशी एक संपत्ती आहे, ती म्हणजे आपले कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्ते जे देशासाठी काहीतरी करायचं म्हणून इथे जमलेले आहेत. परत एकदा मी आपल्या नवीन समितीचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी कार्यकर्त्यांना एक दिशा दिली आहे, ती म्हणजे इथून पुढच्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. एकदा त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजूया आणि मी एवढं संपवतो. दोस्तों, मैं जब लोकाधिकार केंद्र की बात कर रहा था, एक बहुत महत्वपूर्ण बात बोलना भूल गया कि वो बस सब थ्योरी नहीं था. पुणे में कोथरूड के जो कार्यकर्ता हैं, डॉक्टर अभिजीत मोरे और श्रीवत्सा महेश, फखरुद्दीन भाई, मंगेश, ये लोग लोकाधिकार केंद्र पिछले 1 महीने से चला रहे हैं और उसके बहुत अच्छे परिणाम आए हैं. जो भी इंटरेस्टेड होंगे हमको ईमेल के द्वारा उसके रिजल्ट्स भेज सकते हैं. और 4 में से उन्होंने एक मुद्दा सफलतापूर्वक उसका निवारण किया है और बस्ती के लोग उनके साथ हैं. तो इन कोथरूड के कार्यकर्ताओं का एक बार अभिनंदन किया जाना चाहिए. आता त्यांनी जी लोकाधिकार केंद्र चालवणाऱ्या लोकांची, आपल्या कार्यकर्त्यांबद्दल सांगितलं, त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव आहे डॉक्टर शारदा बापट. त्या पण लोकाधिकार केंद्रामध्ये खूप ऍक्टिव्ह आहे, त्या खूप काम करतायत तिकडे. आणि आता ह्यानंतर महाराष्ट्राचे संयोजक प्राध्यापक सुभाष वारे आपल्याशी बोलणार आहेत. तर त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करते की त्यांनी कृपया आत यावं. मला इथे दिसतायत, प्लीज सगळ्यांनी आत या, कारण ह्यांचं हे आत्ताचं त्यांचं हे मनोगत खूप महत्वाचं आहे. आपल्याला पुढच्या कार्यक्रमाची दिशा, महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्या दिशेने प्रवास करणार आहोत, आपल्याला आपले जे मिशन विस्तारचे गोल्स आहेत ते कसे मिळवायचे आहेत, याबद्दल आपल्याला मार्गदर्शन प्राध्यापक सुभाष वारे करणार आहेत. तेव्हा कृपया सगळ्यांनी आत यावं अशी माझी विनंती आहे. माझ्या भावांनो आणि बहिणी, आजच्या या मेळाव्याचा संपूर्ण उत्साह बघून मला 1.5 महिन्यापूर्वीच्या एका घटनेची आठवण झाली. 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा मिशन विस्तारचे निरीक्षक पृथ्वी रेड्डी आणि आतिशी यांचा मला फोन आला आणि त्यानंतर संध्याकाळी आपले नेते अरविंद भाई यांचाही फोन आला
की महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही आता जबाबदारी घेण्याची मानसिक तयारी करा. त्यावेळेला खरं तर मी त्यांना नाही म्हणून सांगितलं, कारण विधानसभा निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पार्टीमध्ये एक प्रकारची शिथिलता आणि नैराश्य होतं त्या पार्श्वभूमीवरती आणि काही वैयक्तिक कारणामुळे, परंतु जेव्हा दुसऱ्या दिवशी परत मला सोबत टीम कुठली असणार हे सांगितलं गेलं, त्या टीम कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे हे मला सांगितलं गेलं, तेव्हा दुसऱ्या दिवशी मग मी अरविंद भाईंना या टीमच्या भरोशावरती, ज्या टीमची मगाशी ओळख करून दिली त्या टीमच्या भरोशावरती मी अरविंद भाईंना हो म्हटलं. त्या टीमची मगाशी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. त्या टीम मध्ये आणखी काही कार्यकर्ते आहेत, सर्वच इथे येऊ शकलेले नाहीयेत. जसं ऑर्गनायझेशन बिल्डिंग टीम मध्ये अनेक तरुण कार्यकर्ते समोर मला दिसत आहेत ते, तशी या काही सब कमिटीज आहेत. मीडियाच्या सब कमिटीमध्ये आमचे तन्मय काम करतायत. एक सल्लागार समिती आहे आणि या सल्लागार समितीमध्ये आपल्या सोबत मीरा सन्याल आहे. त्या आज इथं नाही आहेत, पण मीरा सन्याल आपल्या सोबत आहेत. पण त्या सल्लागार समितीमधले एक खातूबाई आपल्या बरोबर बोललेत मगाशी, कारण ते पॉलिटिकल एज्युकेशन कमिटीचे कन्व्हिनर पण आहेत. त्या सल्लागार समितीतले एक किशोर मानद्यान हे आपल्या सोबत आहेत. मी त्यांना अशी विनंती करणार आहे की आपण जरा योगेंद्र भाईंच्या शेजारी इथे येऊन बसावं. किशोरजींना मी विनंती करतोय, कारण आपले सल्लागार समितीतले एक सदस्य आहेत ते राजू भिसे परत मागे जाऊन बसलेले. जरा राजू आपण पण जरा इकडे येऊन बसा परत एकदा. त्याचबरोबर आणखी एक समिती आहे, सब कमिटी, जी ग्रीव्हन्स रिड्रेसल सेलचं काम करणारे आणि महाराष्ट्रातले प्रसिद्ध अभिनेते नंदू माधवजी त्या समितीचं काम बघतायत. तेही आज आपल्या सोबत नाही आहेत, परंतु त्यांचाही खूप मोठा सक्रिय सहभाग आपल्याला आहे. आणि मी आठवण यासाठी करून दिली की ही समिती जेव्हा मला सांगितली गेली तेव्हा एक प्रकारे माझा विश्वास वाढला आणि मग मी हो म्हटलं. आमच्या सर्व समितीनं काम सुरू केलं. मगापासून त्या समितीच्या कामाचा उल्लेख मयंकभाई आणि सर्वांनी केला. पण आज 1.5 महिन्याच्या कामानंतर आज हे जे तुम्ही सर्वजण समोर आलेले आहात, विधानसभेच्या निवडणुकांच्या नंतरची सर्व शिथिलता आणि मरगळ झटकून विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर, म्हणजे एका बाजूला दिल्लीतल्या निकालानंतर युटर्न वाल्या मोदी सरकारनं देशभरामधल्या आम औरतचा भ्रमनिरास सुरू केला. देशाच्या इतिहासामध्ये अनेक वर्षांनंतर इतकं प्रचंड बहुमत एका पक्षाला जनता देते, त्याचा अर्थ असा असतो की लोकशाहीच्या खेळामध्ये जनता एका प्रचंड मोठ्या आशा आणि आकांक्षाने मतदान करायला त्या खेळामध्ये उतरलेली असते. परंतु जितक्या उत्साहानं जनता या मोदी सरकारच्या पाठीशी उतरली, तितक्याच गतीनं मोदी सरकारनं या जनतेच्या आशा आकांक्षांचा भ्रमनिरास सुरू केला. जे मॅन्डेट मिळालेले मोदी सरकार, जे जनतेचं बहुमत मिळालेले मोदी सरकारला, ते बहुमत गीतेला राष्ट्रीय ग्रंथ जाहीर करण्यासाठी नाही मिळालेलं. हे बहुमत या देशाच्या राष्ट्रपित्याचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला राष्ट्रभक्त म्हणून जाहीर करण्यासाठी नाही मिळालं. ते बहुमत या देशामधली जी सामाजिक सलोखा आणि शांतता आहे ते बिघडवण्यासाठी नाही मिळालेला. लक्षात घ्या की मिळालेल्या जनमताबरोबरचा विश्वासघात मोदी सरकार जर याच पद्धतीनं करणार असेल तर आम आदमी पार्टी रस्त्यात उतरून त्यांना मिळालेल्या जनादेशाची सतत आठवण करून दिल्याशिवाय राहणार. पण या ठिकाणी आम आदमी पार्टीचं एक वेगळे पण मला तुम्हाला सांगायचं, या देशातल्या अनेक पुरोगामी चळवळी मोदी सरकारच्या नावाखाली साक्षी महाराज असतील किंवा आणखी कुणी असेल, हे जे काही करतायत त्याच्याविषयी चिंतेत आहे. अनेक पुरोगामी चळवळी चिंतेत आहेत. परंतु दुर्दैवानं मोदीची भीती त्यांना वाटत असून सुद्धा मैदानावरती मात्र ते जे मोदीला हवंय तेच करतात. पुरोगामी चळवळी ज्या पद्धतीनं आज
मोदीला विरोध करतायत त्याचा कळत नकळत मोदीला फायदा होतोय. आणि म्हणून आम आदमी पार्टीला हे लक्षात घ्यावं लागेल की जनता विकासासाठी इच्छुक आहे, जनतेला विकास हवाय. आणि म्हणून राम मंदिर किंवा गोडसेचा मुद्दा जो आहे त्याला मातीमध्ये गाडण्यासाठीच आपल्याला मोदीला सतत विकासाच्या मैदानावरती, विकासाचे मुद्दे जे आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरच्या मैदानामध्ये खेचावं लागणार. मोदींची इच्छा आहे की साक्षी महाराजांच्या वक्तव्यावरती आपण प्रतिक्रिया देत राहू. मोदीची इच्छा आहे की गांधी की गोडसे या प्रश्नावर आपण प्रतिक्रिया देत राहू. ही त्यांची इच्छा आहे. हे डावपेच आहेत मोदी सरकारचे. या डावपेचाचा मुकाबला करायचा असेल तर ही लढाई आपल्याला परवडणाऱ्या मैदानामध्ये खेचावी लागेल. आणि ती खेचण्याचा मार्ग इतकाच आहे की सप्तम लेवलला गांधीजीचं महत्व सांगत राहू, या देशातल्या सेक्युलरिझमचं महत्व सांगत राहू, हिंदू मुस्लिम एकतेचं महत्व सांगत राहू, पण लढाई खेचावी लागेल विकासाच्या प्रश्नावरच्या मैदानामध्ये. कारण जे जे वादे केलेले आहेत मोदी सरकारने त्यात मोदी सरकारला अपयश येणारच. हे माझा हा दावा आहे. मी गेले 25-30 वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये, कारण मनमोहन सिंगची जी धोरणं होती त्याच्यापेक्षा कुठलाही मूलभूत फरक मोदींच्या धोरणामध्ये नाही. किंबहुना आंतरराष्ट्रीय संस्थांना मनमोहन सिंगांच्या हातून जेवढं करून घेणं शक्य होतं तेवढं करून घेतल्यानंतर त्याच दिशेने आणखी जोमदार वाटचाल करण्यासाठी एक नवा खेळाडू त्यांना पाहिजे होता. तो नवा खेळाडू मोदीच्या रूपाने मिळालेला आहे. त्यामुळे या देशातला शेतकरी असेल, या देशातला कष्टकरी असेल, या देशातला मच्छीमार असेल किंवा या देशामधला मध्यम वर्ग असेल, ज्याला एक पारदर्शी व्यवस्था हवी आहे, ज्याला एक उत्तरदायी प्रशासन हवंय, ज्याला सरकारी कार्यालयामध्ये लाच न देता कामं करून हवी आहे, यांच्यासाठी निश्चितपणे काहीही चांगलं घडणार नाही. ही धोरणांची दिशा आहे. आणि ते अपयश झाकण्यासाठी मीडियामधली चर्चा ही साक्षी महाराज किंवा गोडसे या मैदानावरती नेण्याचा मोदीचा प्रयत्न. आणि आपण हा डाव हाणून पाडण्यासाठी महागाई कमी करण्याचा वादा केला होता. काय झालं? मोदी तसे अनेक बाबतीत फार सुदैवी आहेत. $140 प्रति बॅरल जी कच्च्या तेलाची किंमत होती ती अमेरिकेच्या डावपेचांच्यामुळे आज $50 झालेली आहे कच्च्या तेलाची किंमत. ही जर आंतरराष्ट्रीय राजकारणामधली जी खेळी आहे अमेरिकेची, साऊथ या सगळे आखाती देश आणि रशियाला मारून टाकण्यासाठीची, त्याच्यासाठी तेलाची किंमत 140 वरून 50 वर आली आज. हे जर घडलं नसतं तर आज मोदी सरकार आता जितकं अपयशी ठरतंय त्यापेक्षा 200 पटीनं अपयशी दिसलं असतं. म्हणून या प्रश्नावरती आपल्याला मोदी सरकारला खेचावं लागेल. आणि हे खेचत असताना काल त्यांनी जी आपल्यावर टीका केली आहे की ज्यांना आंदोलन करण्याची सवय आहे, ज्यांना धरणे धरण्याची सवय, त्यांना तीच कामं द्या. अरविंद केजरीवालांनी काल उत्तर दिलंय की आम्ही आंदोलन तर करतोच, आम्ही धरणेही धरूच. आणि या जनतेला सुद्धा कधीतरी एकदा समजावून सांगू की सत्तेत आल्यानंतर सुद्धा रस्त्यावर येण्याची सवय ज्या सत्ताधाऱ्यांची जात नाही तशा पद्धतीचे आम्ही सत्ताधारी आहोत. कारण आम आदमी रस्त्यावरच असतो. सत्तेत येऊनही आम्ही धरणं प्रदर्शन का करतो या प्रश्नाचं साधं उत्तर असे की आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आमची सवय मोडायची नाही सत्तेत आल्यावर सुद्धा. कारण आम आदमी रस्त्यावर असतो आणि त्याला रस्त्यावरच आम्ही भेटत राहणार आहोत. त्यामुळं धरणेही करू, बरोबर सत्ताही चालवून दाखवू. आणि ही सत्ता दिल्लीमध्येच चालवून दाखवू. मयंक भाईंनी अर्ध सांगितलं की अश्वमेधाचा घोडा दिल्लीमध्ये अडवू, पण आता या वेळेला तो घोडा अडवल्यानंतर पुढच्या काळामध्ये आम्ही सत्ता सुद्धा तितक्याच ताकदीनं चालवू शकतो हे दाखवून द्यायला दिल्लीतले आपले सगळे किल्लेदार आज तयार. मित्र, जे मोदी सरकारने केले तेच महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारने केले. निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जे तंत्र इतके वर्ष अवलंबलं तेच भ्रष्ट तंत्र वापरून हे सत्तेत आले. नवे राष्ट्रवादी काँग्रेस मधलेच अनेक नेते घेऊन
यांनी निवडणुका जिंकल्या आणि त्यामुळे निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रातला आम आदमी आम औरत चक्रावून गेली की अरे हे काय चाललंय. अजित पवारला जेलमध्ये टाकण्याची भाषा करून जे लोक सत्तेत आले, सिंचन घोटाळा टोल घोटाळ्याची भाषा करत जे लोक सत्तेत आले, ते लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अप्रत्यक्ष पाठिंब्यावरती बहुमत कसं काय सिद्ध करू शकतात. मोदी सरकारनं जो मोहभंग केला तो त्याच पद्धतीचा विश्वासघात फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये पहिल्याच महिन्यामध्ये केला किंवा किंबहुना पहिल्याच विश्वासमत प्रस्तावाच्या वेळेला केला आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की मोठ्या आशेनं मतदान केलं. पण काही एवढाच मुद्दा नाही, या देश हा फार महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय की या संपूर्ण देशातल्या जनतेनं गेल्या काही वर्षामध्ये इतक्या सशक्तपणे या लोकशाहीच्या खेळामध्ये सामील होऊन वारंवार सत्ता बदललेल्या आहेत. या भारतातल्या लोकशाहीचं आणि भारतातल्या आम आदमीचं हे यश आहे की आपल्या आसपासच्या देशामध्ये गेले अनेक वर्ष, पाकिस्तान असेल, नेपाळ असेल किंवा श्रीलंका असेल, सत्तेतला बदल म्हणजे रक्तपात, सत्तेतला बदल म्हणजे हिंसाचार. पण भारतामध्ये मात्र अनेक वेळा सत्ता बदल झाला केवळ मतपेटीच्या माध्यमातून, कारण भारतीय जनता या लोकशाहीच्या खेळामध्ये ताकदीनं सामील होते. पण जर पुन्हा पुन्हा जनतेच्या या आशेनं केलेल्या मतदानाबरोबर जर विश्वासघात होत गेला तर जनता राजकारणाच्या विरोधी बनेल, जनता लोकशाहीच्या विरोधी बनण्याची शक्यता आहे. हे जे अराजक, काल अराजकतावादी असा उल्लेख केला ना मोदींनी, हे अराजक यामुळे आलेलं आहे की सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांनी लोकशाहीच्या खेळामध्ये ताकदीनं उतरलेल्या जनतेबरोबर सतत विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे अराजक आहेच. हे काय आम्हाला अराजकवादी म्हणणार? ज्या 2 लाख शेतकऱ्यांनी या देशामध्ये आत्महत्या केली त्या 2 लाख शेतकऱ्यांच्या घरामध्ये अराजक आधीच येऊन पोहोचलेले आहे. ज्या निर्भयाचं प्रतीक म्हणून आपण महिलांच्या अत्याचाराबद्दल भाषा केली, त्याच्या महिला अत्याचाराला बळी पडतायत, या महिलांच्या घरामध्ये अराजक आधीच येऊन पोहोचलेले आहे. महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराच्या घटना वारंवार घडतायत आणि मलमपट्टीच्या पलीकडे प्रमुख राजकीय पक्षांची भाषा जात नाहीये. त्या दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्या कुटुंबांच्या मध्ये अराजक आधीच येऊन पोहोचलेले आहे. इथं अनेक आयकीचे तरुण आहेत. असाच एक आयकी तरुण मोहसिन खान, आई वडिलांनी पै जमा करून शिकवला, घराचे काहीतरी आता पान फेडेल म्हणून त्याला नोकरी लागली, आमच्या हडपसरमध्ये राहत होता. काही कारण नसताना, कुणाची भांडण नसताना, वैर नसताना त्या हिंदुत्ववादी फॅसिस्ट शक्तींनी त्याला केवळ दाढी आहे म्हणून मारलं. ही घटना या देशातल्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये अराजक आधीच निर्माण करते आणि म्हणून सर्वसामान्य आम आदमी आणि आम औरतच्या मनामध्ये जे अराजक आहे, हे अराजक वेशीवर टांगण्याचं काम अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी करत असेल आणि त्याला जर का कोणी अराजक म्हणत असेल तर अरविंद केजरीवाल त्यावेळेलाच म्हणाले होते की आम आदमीच्या जीवनातला अराजक वेशीवर टांगण्यासाठी कोणी मला अराजकवादी म्हणेल तर माझी काही हरकत नाही असो, असा ते उपहासाने त्यावेळेला म्हणाले होते, ज्याचा उल्लेख काल नरेंद्र मोदींनी केला. आणि मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो मुद्दा, या अराजकाची सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवली होती. जी संविधान सभा, ज्या संविधान सभेनं उद्याचा भारत कसा घडवायचा हे स्वप्न तुम्हाला आणि मला दिलंय, ती संविधान सभेमध्ये संविधान लिहून झाल्यानंतर त्या संविधान सभेचं जे शेवटचं भाषण बाबासाहेबांचं होतं, त्या भाषणामध्ये त्यांनी याच अराजकाचा इशारा देऊन ठेवलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की उद्यापासून आम्ही एका विसंगतीपूर्ण अशा समाजामध्ये प्रवेश करणार आहोत. एक डोकं एक मत, एक डोकं एक मत हा प्रौढ मताधिकाराचा सिद्धांत स्वीकारून आम्ही राजकीय समानता आणली. पण राजकीय समानता आणून या राजकीय समानतेचा उपयोग करून भविष्य काळामध्ये या देशातल्या आर्थिक आणि सामाजिक विषमतेला जर आम्ही सुरुंग लावला नाही, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे की राजकीय समानतेचा उपयोग करून आर्थिक आणि सामाजिक विषमतेला जर आम्ही सुरुंग लावला नाही तर या देशातली जी शोषित जनता आहे ती या संविधानावर आधारलेल्या इमल्यालाच सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांनी इशारा दिलेला आहे अराजकाचा आणि ते होणार. त्यामुळे आम्ही आम आदमी आणि आम औरतच्या बाजूने उभं राहणार.
मलाही वेळेची मर्यादा आहे, पण काही प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक आहे. काही लोक असं म्हणतात की आम आदमी शेतकऱ्यांची भाषा म्हणते, असंघटित मजदुरांची भाषा बोलते, ही आम आदमी पार्टी मार्क्सवादी आहे. काय म्हणतात की गरिबांची भाषा बोलते, ही आम आदमी पार्टी मार्क्सवादी आहे. मित्रो, आम आदमी पार्टी मार्क्सवादी आहे का समाजवादी आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी माझं म्हणणं असं आहे की आम आदमी पार्टी 2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. आम आदमी पार्टी ज्या महिलांना अत्याचाराला सामोरं जावं लागतंय त्या महिलांच्या वेदनेच्या बरोबर आहे. जो मध्यमवर्ग नागरिक इथला, हा मध्यमवर्ग जेव्हा सरकारी कचेऱ्यात जातो आणि लाच दिल्याशिवाय त्याचं काम होत नाही, त्या मध्यम वर्गाच्या मनामध्ये जी पीडा आहे की मी पारदर्शी प्रशासनासाठी, उत्तरदायी सरकारसाठी मतदान करतो, त्या मध्यम वर्गाच्या मनामध्ये जे फ्रस्ट्रेशन येतं, त्या फ्रस्ट्रेशनच्या सोबत आम आदमी पार्टी आहे. आम आदमी पार्टी असं मानते की बाबासाहेबांच्या संविधानामध्ये नैसर्गिक संसाधनांचं वाटप या देशातल्या सर्व जनतेच्या हितासाठी व्हावं असं लिहिलेलं असताना या कृष्णा खोरे गॅस बेसिन मधला गॅस अंबानी नावाच्या एका अत्यंत निर्लज्ज भांडवलदाराला कवडी मोलानं का दिला जातो याची जी खंत भारतीयांच्या मनामध्ये आहे, त्या खंत जी आहे त्याच्या सोबत आम आदमी पार्टी आहे. त्या संपूर्ण जो पट्टा आहे, नागपूर आणि चंद्रपूर, गडचिरोली, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या मधला आदिवासी बेल्ट, जिथं खाली जमिनीमध्ये प्रचंड खनिज संपत्ती आहे, जी खनिज संपत्ती या देशाला साधन समृद्ध करण्यासाठी पुरेशी आहे, ही खनिज संपत्ती जर का कवडी मोलानं एमएनसीला देण्यासाठी डावपेच करणार असतील तर हे जे काही पटत नाही जनतेला, त्याच्यासोबत आम आदमी, याला तुम्ही समाजवाद म्हणा, काही म्हणा, आम्ही अगदी थोडक्यामध्ये आम्ही गरिबांच्या बाजूने आहोत. मित्र, आपण परवा जमीन अधिग्रहण अध्यादेश जो काढला त्याच्या विरोधामध्ये निदर्शनं केली. त्यावेळेला मी इलेक्ट्रॉनिक चॅनलवरती सुद्धा आणि माझ्या निवेदनातही मी असं म्हटलं होतं की कोणतीही अर्थव्यवस्था जर विकसित व्हायची असेल नीट, तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगांचं एक आपलं महत्वाचं स्थान असतं. हे आम आदमी पार्टीला कळतं. आम आदमी पार्टी उद्योगांच्या विरोधात नाही. अर्थव्यवस्था नीट वाढायची असेल तर उद्योग या देशामध्ये आवश्यक आहे आणि त्या उद्योगांना काही सोयी सवलती सुद्धा मिळणं आवश्यक आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की इथं मारुती भापकर बसलेले आहेत, मानव कांबळे बसलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जिथं जिथं जमीन अधिग्रहणाच्या विरोधामध्ये आंदोलनं केली, तिथली या आंदोलकांनी सुरुवात अशी केली होती की तुम्ही ज्या कारणासाठी जमीन संपादन करणार आहात, इथं तुम्ही नेमकं काय बनवणार आहात, याच्यातलं किती एक्सपोर्ट होणार आहे, याच्यातून रोजगार किती निर्माण होणार आहे, आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला किती जमीन हवी आहे, ही माहिती अधिकार कायद्यात विचारून सुद्धा एकाही ठिकाणी याची माहिती मिळालेली नाही. म्हणजे उद्योगांना जमीन पाहिजे, बरोबर आहे, द्यायलाच पाहिजे, आमची भूमिका आहे, पण तुम्ही काय बनवणार आहात, किती एक्सपोर्ट करणार आहात, किती रोजगार निर्माण करणार आहात, आणि त्याला जमीन लागते किती, आम्हाला सांगा तर तरी. हा जो अपारदर्शीपणा आहे, ही जी फसवणूक आहे, त्याचं फक्त एक उदाहरण तुम्हाला देतो की गुजरातमध्ये ज्यांच्या पैशावरती मोदींनी सगळा खेळ रचलाय गेल्या 2 वर्षामध्ये, त्या अदानीला त्या कांडला पोर्टच्या संदर्भामध्ये जी जमीन दिलेली आहे त्यातली फक्त 10% जमीन ते पोर्ट उभा करण्यासाठी अदानीनं वापरली आहे. उरलेली 90% जमीन रिअल इस्टेट म्हणून वापरून अदानीनं पैसे उभे केलेले. या पद्धतीने तुम्ही उद्योग उभे करणार आहात. 10% जमीन पाहिजे, 100% जमीन तुम्ही घेणार शेतकऱ्यांच्याकडून, त्यांना उद्ध्वस्त करून, आणि उरलेल्या जमिनीवरती रिअल इस्टेटचे धंदे करणार. हे सुभाष वारेंचं मत नाही. राहुल बजाज जे सत्ताधारी पक्षाच्या वतीनं खासदार झाले होते, SEZचा कायदा आला तेव्हा राहुल बजाज यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या समोर दिलेली मुलाखत आहे, ते असं म्हणाले होते की SEZ वगैरे सगळं झूट आहे, याच्यामध्ये काय निर्माण होईल असं मला वाटत नाही, याच्यातून काही एक्सपोर्ट होईल असं मला वाटत नाही, SEZ हा मला रिअल इस्टेटचा धंदा वाटतोय. हे राहुल बजाजचं वाक्य होतं. लक्षात घ्या, आपला उद्योगांना विरोध नाही, उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या धोरणाला आपला विरोध. शेतीला बळकट करणारे उद्योग
आम आदमी पार्टीला हवे आहेत. शेतीला बळकटी करणारे उद्योग आम आदमी पार्टीला हवे आहेत. पण जर का शेती आणि शेतकऱ्याला बर्बाद करून तुम्ही उद्योग धोरण राबवणार असाल तर आम्हाला कोणी विकास विरोधी म्हणलं तरी चालेल, आम्ही शेतकऱ्यांना बर्बाद होऊ देणार नाही. मी जे बोलतोय त्याच्या स्पष्टीकरणासाठी एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. नागपूर विदर्भ मधल्या शेतकऱ्यांनी 4,500 मेगावॅट वीज निर्मिती होईल इतक्या प्रकल्पांना जमिनी दिल्या. 4,500 मेगावॅट वीज निर्मिती होईल इतक्या प्रकल्पांना जमिनी दिलेल्या आहेत. त्याच्या जमिनी गेल्या, तिथे धूळ आणि ते प्रदूषण औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे आहे. तापमान वाढतंय, हा सगळा त्रास विदर्भ सहन करतो. एकूण विदर्भाची आजची विजेची गरज आहे 1,500 मेगावॅट. जमिनी दिल्या 4,500 मेगावॅट निर्मितीसाठी, पण 1,500 मेगावॅट वीज सुद्धा विदर्भातल्या जनतेला मिळत नाही. विहिरीमध्ये पाणी असून सुद्धा शेतातल्या पिकाला वीज देता येत नाही, ही स्थिती आहे. मग वीज निर्मिती प्रकल्पाला विदर्भातल्या शेतकऱ्यांनी जनहिताचे प्रकल्प का मानायचं, हा माझा सवाल. जेव्हा जेव्हा जनहिताचे प्रकल्प आले तेव्हा शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. म्हणून आम आदमी पार्टीनं जे क्रोनिक कॅपिटलिझम हा शब्द आणलेला आहे, क्रोनिक कॅपिटलिझम, मी तुम्हाला कधीतरी विस्ताराने सांगेल की कॅपिटलिझम मध्ये जी काही एक स्वार्थी प्रेरणा आहे, अधिक नफ्याची प्रेरणा आहे, त्यांनी नुकसान होतच. पण कोणत्याही व्यवस्थेमध्ये सुद्धा काही फायदे असतात. पण या क्रोनिक कॅपिटलिझम मुळे भाई भतीजावादवाला जो भांडवलशाही आहे त्याच्यामुळे तेही फायदे या देशाला नीट मिळत नाहीत. म्हणून खरे उद्योग, प्रामाणिक उद्योग या देशामध्ये तेव्हाच उभे राहतील जेव्हा आम आदमी पार्टीचं सरकार या ठिकाणी अस्तित्वामध्ये. मित्र, खूप बोलणं शक्य आहे, पण माझा मुद्दा मांडणार आहे की आज नवी कार्यकारिणी कामाला लागली, संघटना आपल्याला वाढवायची. मी जे निवेदन दिलेले तुम्हाला, आजचे जे काही फोल्डर दिलेले त्याच्यातलं माझं निवेदन जरूर वाचून बघा शांतपणे. मी फार थोडक्यात काही मुद्दे त्याच्यामध्ये टाकलेले मुद्दा. संघटनेचा विस्तार हा परस्पर विश्वास आणि एकमेकाला आदर देण्यातून संघटनेचा विस्तार होत असतो. GRC कमिटी नेमली आहे, नंदू माधव त्याचे कन्व्हेनर आहे. परंतु माझी अशी इच्छा आहे की भविष्य काळामध्ये या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रामध्ये कामकाज चालणार आहे, या कामकाजामध्ये नंदू माधव यांच्या कमिटीला काही कामच असू नये अशी माझी इच्छा आहे. आपण करू शकतो ठराव, माझी तुम्हाला शपथ आहे. लक्षात घ्या की हे आम आदमी आणि आम औरतच्या अशा आकांक्षा घेऊन आपण उभे आहोत. आपापसातल्या मतभेदामुळे जर का एका बाजूला स्वार्थीपणामुळे भाजप आणि काँग्रेस आम आदमीच्या आशा आकांक्षाबरोबर विश्वासघात करत आहेत, त्या विश्वासघातामुळे जर का आम आदमी आम औरत तुमच्या माझ्यावर भरोसा टाकणार असेल तर तुमच्या आणि माझ्या युगोमुळे त्या आम आदमी आणि आम औरतच्या आशा आकांक्षांचा पुन्हा एकदा विश्वासघात मला आणि तुम्हाला करता येणार नाही. मला हात वर करून साथ द्या की नंदू माधव यांच्या कमिटीला आम्ही काही काम देणार नाही, काही काम देणार नाही. मित्र, हे परत कशासाठी आपण काम करतोय एक लक्षात घ्या. मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. मी जे बोलतोय त्याचा अर्थ असा नाही की काही अजिबात पदाची लालसा करू नका. लालसा तर नाहीच करायची, पण एक लक्षात घ्या, आपण पॉलिटिकल पार्टी आहोत आणि पॉलिटिकल पार्टीमध्ये येस आय एम द लीडर असे म्हणणारे पण लोक हवे असतात. मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. म्हणजे पॉलिटिकल पार्टी म्हणून तुम्ही एकदम निर्मोही राहा, मागे राहा हे मी सांगत नाही. पॉलिटिकल पार्टीमध्ये येस आय विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे असे म्हणणारे लोक हवे असतात. पण आपण एकमेकाच्या हातात हात घालून एक साथ वाटचाल करण्याची जर का ठरवलं, मी एक वाक्य वापरलंय त्याच्यामध्ये की परस्पर विश्वास आणि परस्पर सहकार्यातून संधींचा विस्तार, संधींचा विस्तार. सुदैवानं आपली पार्टी नवीन आहे, इथं अजून सगळ्या व्हॅकन्सीज आहेत. इथं नो व्हॅकन्सी बोर्ड लागायला अजून 2 वर्ष लागतील. भरपूर जबाबदारी आहे, भरपूर जबाबदारी आहे. पण माझ्याजवळ वेळ किती आहे, माझी क्षमता किती आहे, मी मैदानात किती उतरणार आहे, मी जनतेबरोबर किती राहणार आहे, मोर्चे काढण्याची माझी क्षमता किती आहे, धरणे आंदोलन करायचं ठरलं तर माझी मानसिकता काय आहे. आपलं आत्मपरीक्षण करा.
मी नोकरी करतोय, मी संध्याकाळचा वेळ देऊ शकतो, स्वागत आहे आम आदमी पार्टीमध्ये, पण मी कोण आहे, माझी मानसिकता काय, माझ्या क्षमता काय, मी कोणत्या क्षेत्रात अधिक चांगलं काम करेन, हे आत्मपरीक्षण करा आणि जिथं आपण फिट होऊ शकू तीच जबाबदारी मागा. हे केलं तर भरपूर जबाबदाऱ्या आहेत आम आदमी पार्टीमध्ये. फ्रंटल ऑर्गनायझेशन उभ्या करायच्या, माणसं मिळत नाहीये फ्रंटल ऑर्गनायझेशन उभी करायला, विस्तार करायचा आहे. त्यामुळं लक्षात घ्या की आपण जे आहोत, आपल्या अवतीभोवतीची माणसं आपलं नेतृत्व शाबूत ठेवण्यासाठी, मी पुन्हा सांगतो की आपलं नेतृत्व शाबूत ठेवण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या माणसांना जे लोक खुजे ठेवू पाहतात, ती माणसं स्वतःही आयुष्यभर खुजीच राहतात. ज्याला मोठं व्हायचंय, मी हे सगळ्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांना सांगतोय, जिल्ह्याच्या प्रमुखांना सांगतोय, तुम्ही आज जे कोणी आहात त्याच्यापेक्षा जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, त्यापेक्षा अधिक 4 पायऱ्या तुम्हाला चढायचं असेल, तर तुमच्या अवतीभोवती तुमच्यापेक्षाही जास्त क्षमता असणारे लोक गोळा झाले पाहिजेत. ते जेव्हा तुमच्या भोवती गोळा होतील, ते जेव्हा तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतील, त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या क्षमता वाढवण्याच्या साठी तुम्हाला लढावं लागेल, जिद्दीनं करावं लागेल. आणि असं कराल तेव्हा तुमची उंची वाढेल, तशी पार्टीची पण उंची वाढणार. पार्टी कधी मोठी होते जेव्हा आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते एकमेकाला विश्वास देतील, एकमेकाला आदर देतील, आणि एकमेकाला आदर देण्यातून तुमच्यापैकी एक जण मोठा होणं म्हणजेच पार्टी मोठी होणं. तुमच्यापैकी एक जण मोठा होणं म्हणजेच पार्टी मोठी होणं. गेले 6 महिने आपले खाली गेले. मयंक भाईंनी खूप कौतुक केले, पार्टी खूप काम करते, पण 6 महिने वाया घालवलेत आपण, आणि म्हणून त्या 6 महिने भरून काढायचे. जरा हे जे फोनवरती बोलणं चालतं आपलं, जरा सविस्तर माझी एक विनंती आहे. मी संघटना चालवणारा माणूस आहे, आयुष्यामध्ये अनेक संघटना उभ्या केलेल्या आहेत. फोनवरचं बोलणं जरा कमी करा आणि जरा लिहायला सुरुवात करा. जिल्हा प्रमुखांना मला सांगायचंय किंवा विभागीय प्रमुखांना मला सांगायचंय, जर एखादा कार्यकर्ता एखाद्या कार्यकर्त्याबद्दल तक्रार घेऊन आला तर ती तोंडी तक्रार, फोनवरची तक्रार ऐकायची नाही. लिहून पाठव. तोंडी 10 तक्रारी करत असेल तर लिहिताना 10 वेळा विचार करून 2च तक्रारी लिहितो, आणि तेवढ्याच खऱ्या असतात. पण आता आपलं ठरलंच आहे तक्रारी करायच्याच नाहीत, आपलं ठरलंच आहे. पण हे बाकीचं सगळं सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो, मी लहान मुलांच्यात पण बरंच काम करतो आणि तिथे एक घोषणा देतो, पण ती घोषणा खरं म्हणजे इथं सुद्धा उपयोगाची आहे. छोट्या गोष्टी विसरून जाऊ, मोठं व्हायचं स्वप्न बघू. जरा देऊया का ती घोषणा इथे? काय हरकत आहे? आपण मोठे झालो म्हणजे काही लहानपण विसरलं काय आपलं? मी म्हणेल छोट्या गोष्टी विसरून जाऊ, तुम्ही म्हणाल मोठं व्हायचं स्वप्न बघू. छोट्या गोष्टी विसरून जाऊ, मित्र, आयुष्यामध्ये आपण जे काम करतो हे काम कोणाच्या वरती उपकार करण्यासाठी करत नाही. मी 28व्या वर्षी नोकरी केली, नोकरी सोडून दिली. 2 वर्ष नोकरी केली आणि 28व्या वर्षी नोकरी सोडून दिली. मग मी आजपर्यंत माझ्या तोंडून असा शब्द कधी काढला नाही की मी इतकी मोठी समाजसेवा केली. मी समाजाची सेवा करण्यासाठी नोकरी सोडली नव्हती. आम आदमी पार्टी सारख्या पार्टीमध्ये जिथे एक, ज्याला आपण म्हणतो की हे वाहन आहे, सतीचं वाहन मी म्हणणार नाही, सती शब्द चूक आहे म्हणून, पण त्यातला अर्थ घ्या की हे जे एक वाहन आहे त्याच्यासाठी जेव्हा आपण इथे येतो, हा निर्णय आपला आतला निर्णय असतो. आम आदमी पार्टीमध्ये आल्यानंतर सोसावं लागणारच आहे, काही सोडून द्यावं लागणारच आहे. दर रविवार बाहेर जेव्हा काढतो आपण बैठका आणि मेळाव्यासाठी, तेव्हा घरच्यांच्या बरोबरचे काही दिवस, काही क्षण आपण सोडून दिलेले असतात, हे गृहीत आहे. आणि त्याच्याबद्दल कोणावर तरी उपकार म्हणून इथं आलेलो नसतो आपण इथं आलोय त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण यापेक्षा वेगळं काही करूच शकत नाही. आपण इथं आलोय त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला रात्री छान झोप हवी आहे. आम आदमी पार्टीत आल्यानंतर
बाकी काही मिळेल की नाही मला माहित नाही, पण अन्य पक्षामध्ये किंवा व्यवसायात लबाडी करणारे असतील, रात्री झोपताना जी एक मनाला टोचणी असते ना, आम आदमी पार्टीत आल्यानंतर रात्री झोपताना असं वाटायलाच पाहिजे की छान, आणि झोप यायलाच पाहिजे. आम आदमी पार्टी तेवढंच आपल्याला व्यवस्थित मिळणार. हे आपण आपल्या आंतरिक समाधानासाठी करत आहोत, आणि म्हणून याच पद्धतीनं महाराष्ट्रातली आम आदमी पार्टी भविष्यकाळामध्ये एकमेकाला विश्वास देत, एकमेकाला आदर देत, संधी अधिक वाढवत, आहेत त्या संधींच्यासाठी भांडण न करता, आहे त्या संधीमध्येच तू की मी असं न करता, दोघं एकत्र येऊन अजून काम वाढवू आणि आणखी 10 संधी निर्माण करून दोघं मिळून अजून 8 जणांना अकोमोडेट करून घेऊ. या पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर भांडणे होणार नाही, GRC कडे जाण्याची गरज पडणार नाही. आम आदमी पार्टी ताकदीनं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. मला माहिती आहे की आज जे तुम्ही सर्वजण आलेला आहात, याच भावनेनं आलेला आहात. मी उदाहरण म्हणून माझं उदाहरण दिलं, पण तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी आम आदमी पार्टीमध्ये येत असताना काही सोडलेलं आहे, काही त्याग केलेला आहे. त्या सगळ्या तुमच्या त्यागाच्या आधारावरती आम आदमी पार्टी उभी राहिलेली आहे. 25 ठिकाणी जेव्हा 5 जानेवारी निदर्शनं झाली, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांची ही जी मेहनत आहे, हा जो त्याग आहे, त्यांनीच तो रंग आणलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी सगळे मिळून भविष्य काळामध्ये मोदी सरकारची फसवणूक, फडणवीस सरकारची फसवणूक, शेतकऱ्याची फसवणूक, व्यापाऱ्याची फसवणूक याच्या विरोधामध्ये इथून पुढच्या काळामध्ये मैदानामध्ये आम आदमी पार्टी उभी राहील. आज खूप चांगले कार्यक्रम दिले गेले. मी फक्त रिकॅप शेवटचे 2 मिनिटं बोलणार आहे आणि थांबणार आहे. एका बाजूला खातूबाईंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नेमके कोणते 2 मुद्दे आपल्याला पुढे नेले पाहिजेत ते मांडलं, आणि भापकरांनी आपल्याला 19 जानेवारीचा कार्यक्रम सांगितला. मी परत सांगतो, 19 जानेवारीला शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण निदर्शने करणार आहोत. संध्याकाळच्या वेळेला अधिक कार्यकर्ते जमा होणं शक्य असेल तर कार्यक्रम संध्याकाळी करा. कलेक्टर कचेरीवरतीच परत गेलं पाहिजे असं नाही. कलेक्टर कचेरीमध्ये माणूस पाठवून निवेदन दुपारी देऊन टाका, नाहीतरी आणि या जनतेला दाखवून द्या की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्हीच मैदानात उतरणार आहोत. आणि मानवजींच्या नेतृत्वाखाली लवकरच ज्या आघाड्या उभ्या करायच्या त्यातली पहिली आघाडी शेतकरी आणि शेतमजूर आघाडी आपली उभी राहणार आहे भविष्य काळामध्ये दिल्ली निवडणुकांच्या नंतर. आणि मग आपल्या तरुण मित्रांनी शहरी भागामध्ये जो कार्यक्रम करायचा आहे तो दिलाय, स्वराज अभियान. स्वराज अभियानाच्या अंतर्गत अँटी करप्शन हेल्पलाईन, सिटीजन्स ऑडिट, सोशल ऑडिट, नगरराज बिलाचा आग्रह, लोकाधिकार केंद्र, सिटीजन एम्पॉवरमेंट, नागरिकांचं सक्षमीकरण, आणि हे सगळं करत करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी. ती तयारी आपण आता करतोय. निर्णय दिल्ली निवडणुकांनंतरच होतील. दिल्ली निवडणूक होईपर्यंत आपण काही निर्णय करणार नाही आहोत. पण हा सगळा कार्यक्रम आपण आता घेतलाय. त्या कार्यक्रमाला जमिनीवर उतरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी एकच सांगेन की तुमची जर 2 पावलं चालायची तयारी असेल तर आमच्या राज्य कार्यकारिणीची 4 पावलं चालण्याची तयारी राहते. काही मी संपवणार आहे, पण आबाताईंनी जे सांगितलं ते परत सांगतो की तिथं एक बॉक्स ठेवलेला आहे. ज्या मनामध्ये शंका असतील आजच्या मांडणीबद्दल किंवा पार्टीबद्दल त्या तिथे टाका. सुभाष भाऊ लोमटे अजून काही बोललेले नाहीयेत, फारुख अहमद बोललेले नाहीयेत, सविता शिंदे, सुषमा मौर्य बोललेल्या नाहीयेत, संजय परमार येणार आहेत. तुमचे जे प्रश्न असतील इथे त्या प्रश्नांना हे सगळे राज्य कार्यकारिणीतले पदाधिकारी जेवणानंतर उत्तरं देणार आहेत, आणि ते उत्तरांच्या आधारे आपल्याला सगळ्याला पुढे जायचंय. मी थांबतो, पण थांबताना मगाची घोषणा परत एकदा देऊया. कमाने वाला जरा जोरात जेवायला जायचंय आता. कमाने वाला लूटने वाला लूटने वाला, नया जमाना नया जमाना नया जमाना कौन लाएगा? अरे नया जमाना कौन लाएगा? इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. बहुत बहुत धन्यवाद.
दिसायला मांजर की सारखं ते वाघ की मी बोर्ड दाखवलंच नाही तुम्हाला बोर्ड दाखवलं कुर्सी आपको चाहिए सर क्रांतिकारी आपको मतलब अपना आम आदमी पार्टी का आम आदमी पार्टी या बीएसपी को चार मैंने वापस ही बोला क्या पार्टी वही
अपनी आजादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं। क्या चलेगी जुल्म की अहले वफा के सामने, अहले वफा के सामने। आ नहीं सकता कोई शोला हवा के सामने, शोला हवा के सामने। लाख फौजे लेके आए अमर का दुश्मन कोई रुक नहीं सकता हमारी एकता के सामने। हम वो पत्थर है जिसे दुश्मन हिला सके। वक्त की आवाज के हम साथ चलते जाएंगे, हम साथ चलते जाएंगे। हर कदम पर जिंदगी का रुख बदलते जाएंगे हैं, लेकिन सर झुका सकते नहीं, सर झुका सकते नहीं। हम वतन के नौजवान हैं, हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा वो हमारी ठोकरों से खाक में मिल जाएगा, खाक में मिल जाएगा। वक्त के तूफान में बह जाएंगे जुल्म और सितम। आसमां पर ये तिरंगा उम्र भर लहराएगा। जो सबक बापू ने सिखलाया भुला सकते नहीं। सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर झुका सकते नहीं, सर झुका सकते नहीं। भारत माता की इंकलाब, आम आदमी पार्टी, जय हिंद। Dapagazali, Trigamadapa, Dapagazali, Trigamadapa, Padani, Sari, Sadapa, Padani, Sari, Sadapa, Padamagarizali, Padamagarizali, Dapagazali, Trigamadapa, Dapagazali. Magar, pega uma da panca, exeli. Pega uma badani da baba.